गाडगे साहेबच येतील जास्तीत जास्त. परिवर्तन काय गाडगे साहेबांचं ग्रामीण भागात सगळे काम रस्ते वगैरे गटरी सगळे गाडगे साहेबांनीच केले. भाजप गाडगे काय मग ते तरी त्यांचं जास्त हे आहे निवडून यादी जास्त. सुधीर दादा मारणार की बात. सुधीर दादा गाडगे भाजप गाडगे हे दोघे काँग्रेसचे उभारल्यामुळे त्यांना फायदा होईल असं वाटतंय आम्हाला. गाडगे साहेब वन साइड आणि लोकांच्या मनात आता तेच आहे सुधीर दादा. मी आता उभा आहे सांगली विधानसभा मतदारसंघात आणि या सांगली शहरातल्या स्फूर्ती चौकामध्ये. गाडगेंचा जोर नाही, पहिल्यापासून तो आमदार चांगला आहे. आमच्या मनातला आता गाडगे साहेबच. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याबद्दल एकमेकाची मतं खाणार गाडगे साहेबांना रस्ता मोकळा. भाजपची रास पाडते परत आली. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता उभा आहे सांगली विधानसभा मतदारसंघात आणि या सांगली शहरातल्या स्फूर्ती चौकामध्ये जो विश्रामबाग एरियामध्ये आहे तिथं मी आता उभा आहे. विधानसभा निवडणुकीचं रणधुमाळी चांगलीच तापलेली असताना आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावतील आणि मग आज आपण इथल्या लोकांशी संवाद साधणार आहोत. काय नेमकी इथली परिस्थिती आहे, काय या मतदारसंघातलं चित्र आहे, कोण बाजी मारण्याच्या दिशेनं आहे आणि कोण या निवडणुकीमध्ये आघाडी घेणार, इथली जनता कोणाच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकणार, हे आपण इथल्या स्फूर्ती चौकातल्या नागरिकांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, कुठे राहणार? इथले राहणार आहे? हो. बर, आता काय विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापल्या. आज प्रचाराचा शेवट दिवस, बुधवारी मतदान. कशी लढत होणार या मतदारसंघात? तिरंगी लढत होणार आहे तर पृथ्वीराज बाबा निवडून येणार. का असं वाटतंय बरं? विकासाच्या मुद्द्यावर येणार तिने, काम त्यांचं चांगलं आहे. आपले सांगलीले ना? हो काय या मतदारसंघात कशी लढत होणार? नेहमीसारखीच होणार लढत. आता तिरंगी लढत आहे, पारडं कुणाचं जड वाटतंय? भाजप कोण आहे उमेदवार? गाडगे कसा आहे त्यांचा लोकांची संपर्क कसा आहे? चांगला आहे, चांगला आहे, कामं चांगली केली आहेत, सगळं केली. नाही मग ते तरी त्यांचं जास्त हे आहे निवडून यादी जास्त. या मतदारसंघात काही ठिकाणी म्हणजे कामं झालेली नाहीत आणि रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत असं लोक म्हणतात. त्यांनी काही केलेलं नाहीत, बदल पाहिजे असं म्हणतात लोक. मला तर काय तसं वाटत नाही, बऱ्यापैकी कामं झालेली आहे. काही ते प्रोसेसमध्ये असतील. चांगलीच आहे. काय आता या मतदारसंघात कशी लढत होणार? कोणाचं पारडं जड वाटतंय? पारडं सगळ्यांचं जड वाटाले. कोण निवडून कधी काय सांगता येत नाही. निवडण्याच्या दिवशीच कळणार कोण निवडणार काय नाही. तुम्हाला काय वाटतं, कोण बाजी मारेल? सुधीर दादा मारणार की बात. का बरं असं का वाटतंय? काही लोकांच्या मनात आता तेच आहे सुधीर दादा. तरी पण त्यांना पण जरा वाटते की शर्यत आता अवघड आहे. बघूया, तरी निकाल दिवशी कळणार की कोण येणार काय. कसा आहे सुधीरदादांचा संपर्क लोकांची कसा आहे? आमच्या सोबत तर काय संपर्क झाला नाही, पण भागात जर कामं झाल्यात भरपूर. लोकांचं म्हणणं आहे की नवीन कोणतरी चेहरा पाहिजे. सुधीर दादा निवडून आले तर आणि जरा लोकांच्या संपर्कात येतील 5 वर्षात. काय सुधीरदादा हॅट्रिक करणार, काय बदल होणार? हॅट्रिक पण करणार आणि बदल बी होईल. बदल कुठला होणार म्हणताय? लोकांना जे पाहिजे ते बदल होणार. कुठं निघालाय? घरी निघालोय. बर, आजोबा आता या मतदारसंघात कशी लढत होणार हो? तीन उमेदवार आहेत तिथं. आमचं लक्षच नाही तिकडे अजिबात. नाही, मतदान कुठं आहे? मतदार सातारा तालुक्यातलं रहिवासी आम्ही आहे. तिकडे आहे होय. चहा नाश्ता पाणी आवरलं? हो. काका आता परवा दिवशी निवडणूक आहेत बुधवारी, आज प्रचार संपणार, प्रचार वगैरे झाला उमेदवारांचा. कोणाचा जोर वाढतो इकडं? खरं सांगू का, गाडगेंचा जोर. का बरं असं का वाटतंय? नाही, पहिल्यापासून तो आमदार चांगला आहे आणि चांगलं काम करत आलाय, नम्रतेने वागत आलाय म्हणून. बाकी काय 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 कामं केली त्यांनी मतदारसंघात? नाही, जनतेच्या सोयीसाठी कामं केली. मी काय कामं ठराविक केलीत म्हणत नाही, पण चांगल्या प्रकारे वागणूक दिली आणि चांगला लोकांच्या बरोबर वागला, एवढंच माहित आहे.
पण काका आता इथे तिरंगी लढत होत्या, एकीकडे भाजपचे सुधीर गाडगीळ आहेत, दुसरीकडे काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आहेत आणि अपक्ष जयश्रीताई पाटील आहेत. गाडगीळ त्यांच्याबरोबर कशा प्रकारे भेटतील मग? आता काय गाडगेंना वाटतंय भाजपचेच आमदार जास्त येतील आणि त्यांची सत्ता येईल म्हणून ते प्रयत्न करतात. काँग्रेसलाही वाटतंय काँग्रेसचे लोक आमदार जास्त वाढतील आणि काँग्रेसचं, शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेचं, शरद पवारांचं राज्य येईल असं आणखीन जनतेला वाटतं. काका आता इथं काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर जयश्रीताई पाटील अपक्ष राहिल्या, मग आता काँग्रेसमध्ये ही जी फूट आहे याचा कुठेतरी परिणाम भाजप म्हणजे याचा फायदा भाजपला होईल असं वाटतंय काय मग? नाही भाजपला होईल पण याचा फायदा पृथ्वीराज पाटलाला पण. का माहित आहे का, पृथ्वीराज पाटील सुद्धा गाडगीळच्या नंतर हा चांगला आहे. त्या आता विशाल पाटलांना अपक्ष म्हणून निवडून दिलं म्हणून जयश्रीताई सुद्धा अपक्ष म्हणून यश मिळवण्याच्या मागं लागले. त्यांच्या मागं दुसरा उद्देश काही नाही. आणि या सगळ्यातनं बाजी कोण मारणार मग? गाडगीळ. कोण बसलाय व्यवसाय का? काय आता प्रचार सगळा झाला, आता परवाशी मतदान आहे, कुठल्या उमेदवार जोर वाढतोय? त्याचा काय विचार करू? काका कोणाचा जोर वाढतोय इकडे? काय सांगता येत नाही, तिरंगी लढत आहे. हो तिरंगी लढत आहे. सगळ्यांची एकसारखीच आहेत सगळे. हा. तर जनता हे करायला ठरवायला कोणाला द्यायचं किंवा कोणाला नाही. पारडं कोणाचं जोर वाढतंय? वाढता आता गाडगीळ साहेबांचं जड वाढतंय. हे दोघं काँग्रेसचे उभारल्यामुळं त्यांना फायदा होईल असं वाटतंय आम्हाला. बाकीच काय सगळे सारखेच आहेत. अजून काय बोलायचं? विद्यमान आमदारांनी गाडगीळ साहेबांनी काय कामं केली काय? आहेत, केलेत बऱ्यापैकी. बरं. अजून करायला पाहिजेत, भरपूर काम आहेत अजून. बरं. मग काय कामं करण्यासाठी हॅट्रिक मारतील काय? परिवर्तन बदल होणार काय? काय सांगू शकत नाही तसं आपण. काही होऊ शकेल. इकडे लोक आता बदल पाहिजे म्हणतात, इकडे म्हणायला लागलेत लोक. काय होणार मग? आता जनताच ठरवेल ना ते काय. बरं. सुजाण नागरिक ठरवतील काय होईल. बाकी काय त्यांचं हे आता. बरं. तुमच्या मनातला नेमका आमदार कोण? आमच्या मनातला आता गाडगीळ साहेबच. भाड्याला? बरं. कुठल्या भागात आहे? कुठून गेला भाड्याला? गव्हर्नमेंट पण नाही. बरं. मग काय होता मतदारसंघाच्या लढत कशी होणार? 2 दिवस राहिले दोघी मतदानाला. भाजप. भाजप? होय. कोण आहे उमेदवार? सुधीर दादा गाडगीळ. बरं. मग बाजी कोण मानणार वाटतं? सुधीर दादा गाडगीळ. का बरं? काम आहेत त्यांचे. बरं. काय काय कामं केली? रस्ते केले आहेत, बाकी ब्रिज केले आहेत. शासनाची युती सरकारची योजना चांगली आहे, सगळं चांगलं आहे. त्यांच्या कामावर तिथली बरीचशी लोक नाराज आहेत, कामं काय त्यांची नाही म्हणतात. नाराज असणारे नाराज असतात, त्यांचा आपल्याला संबंध नाही. भाजप कसा आहे संपर्क त्यांच्या लोकांच्या बरोबर? चांगला आहे, संबंध चांगला आहे, कामं चांगली आहेत. पण आता भाजपवर सामान्य जनता सुद्धा गोरगरीब जनता नाराज आहे महागाई वाढवल्यामुळे. कारण भाजप एकीकडनं देता योजना वगैरे आणि दुसरीकडनं महागाईच्या स्वरूपात काढून घेता असं लोक म्हणतात. तुम्ही काय सांगाल? त्याचा काही संबंध नाही, महागाई वाढतच राहणार. हा हे सगळं कामं जनरली समाजाची कामं महत्वाची. महागाई वाढतच राहणार, त्याचा काही. ह्याचा परिणाम इथल्या म्हणजे इथल्या सामान्य जनतेच्या निवडणुकीवरती आणि त्या उमेदवारावरती होणार नाही काय? नाही, आम्हाला तर काय होणार, आम्हाला तर काय होणार नाही. नाही होणार. कुठलं गाव? सांगली. सांगली. काय रे, 2 दिवसात मतदान येतं आता बुधवारी. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. काय तू कुणाच जोर वाटतो इकडे? काय वाटतं तुला? जोर कुणाचा वाटतो इथं आता प्रचारात म्हणा तरी? कोण बाजी मारायला वाटतंय? नाही काय सांगता येणार नाही, खूप घासून होते. साहेब नमस्कार. नमस्ते. काय कशी होणार आहे मतदारसंघात लढत? म्हणत ते तिरंगी लढत आहे. पारडं कुणाचं जोर वाटतंय? आता जयश्री वहिनी येतील की निवडून. का बरं असं का वाटतंय? मदन भाऊ पाटलांचा मतदारसंघ आहे हा. मदन भाऊंचे कार्यकर्ते खूप आहेत आणि त्यांचं काम पण चांगलं होतं, त्यामुळं जयश्री वहिनी येतील असं वाटतंय. घासाघाशी होणार पण येतील, जयश्री वहिनीच येणार. का आता 2 दिवसावरती मतदान आहे, आता प्रचार झाला उमेदवारांचा, कुणाचा जोर वाटतो इकडं? आता तिरंगी लढत आहे हा. बघा. तिरंगी लढत आहे. कसं आहे, जहीरताई पण जोरात आहेत, हा. त्यामुळे आता अंदाज लागणार किसकडे आहे सगळं. बरं. तरी पारडं कुणाचं जड वाटतंय? त्रिशंका हो. आता कसं आहे, बरं. फिक्स सगळं सांगतो का,
रात्रीचं मतदान कुठं फिरतं काय त्याचा अंदाज नाही करत. तुमच्या मनातला मग आमदार कोण नेमका? माझ्याबद्दल पृथ्वीराज पाटील हे नाही आपलं हे येणार जयश्री पाटील येईल. काय हो, या मतदारसंघात कशी लढत होणार इकडे? कुणाच जोर वाढतोय? 2 दिवसावर मतदान आहे. गाडगे साहेब वन साइड. का बरं एवढा कॉन्फिडन्स? एवढा कॉन्फिडन्स म्हणजे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याबद्दल एकमेकाची मतं खाणार गाडगे साहेबांना रस्ता मोकळा. पण काँग्रेसवाले सुद्धा तुल्यबळ आहेत. अपक्ष जयश्रीताई पाटील त्यांचं सुद्धा या ठिकाणी मतदारसंघात वर्चस्व आहे. फक्त त्यांचं शहरी भागातलं वर्चस्व आहे हो. ग्रामीण भागात नाही. ग्रामीण भागात नाही ना. ग्रामीण भागात सगळं गाडगे साहेबांनी काम केलेलं आहे. नगरसेवक नुसतं पाटील असं नुसतं इलेक्शन लढता येत नाही हो. पण गाडगे साहेबांचं एवढं काम नाही म्हणलं जातं या भागामध्ये. परिवर्तन पाहिजे म्हणतात लोक. परिवर्तन काय गाडगे साहेबांचं ग्रामीण भागात सगळे काम रस्ते वगैरे गटरी सगळे गाडगे साहेबांनीच केले. लाईट वगैरे सगळे गाडगे साहेबांनीच केले. बाकी कोण केले? आधी जे आमदार आधी गाडगे साहेब आधी आमदार असताना काही काम झालं नाही. गाडगे साहेब एक नंबर. लोक बदलाच्या दिशेने आहेत. नाही सर्वसामान्य जे नागरिक आहेत ते गाडगेलाच मतदान होणार. पण आता ते बीजेपीकडून म्हणजे मागील 2 टर्ममध्ये बीजेपीकडून ते लढले आहेत. पुन्हा या वर्षी बीजेपीकडून रिंगणात आहेत. बीजेपीनं महागाई वाढवली असं लोकांचं म्हणणं आहे. महागाई वाढवली तर कुठलाही जरी हे आलं सरकार आलं तरी महागाई वाढत जाणार. त्याच्या प्रमाणात तुमचं पेमेंटही वाढत गेलेलं आहे. तुम्ही एका बाजूला बघा नाही दुसरी पण बाजू बघा. महागाई जशी वाढली तसं पेमेंट पण तुमचं वाढत गेलेलं आहे. पेमेंट कुठं वाढलेलं असं नाही ना. असा मग गाडगे यांचा संपर्क लोकांच्या बरोबर कसा आहे? गाडगेंचा संपर्क जनसंपर्क त्यांच्याकडे भरपूर आहे. गाडगे साहेबच एक साईडनं बसणार. आता काय सांगाल कुणाचा जोर वाढतो इकडं? जवळ काय मत विभागांहून गाडगे साहेबांना फायदा मिळणार. कुणाची मत विभागणी होणार? काँग्रेसमध्ये अँटी बीजेपी जेवढे आहे बर त्या अँटी बीजेपीची मतं विभागणी होणार. बर बाकी काय होणार नाही. त्याचा साहेब गाडगे साहेबांना फायदा मिळणार. बर बाकी काय कोण बाजी मारणार मग? तेच गाडगे साहेबच येतील जास्तीत जास्त. कोणी येणार नाही बघा. बर मी काय बीजेपीचा माणूस नाही बर पण एक अभ्यास म्हणून सांगतो. कारण अँटी बीजेपी आहे त्यांच्यातच डिव्हिजन झालं. बाकी कोणाच्यात डिव्हिजन नाही. बीजेपी मध्ये डिव्हिजन नाही. विद्यमान आमदार गाडगे यांच्या विकास कामाबद्दल काय सांगाल? ते विकास काम वगैरे बरं एवढं समाधानकारक नाहीत लोक. ठीक आहे. काय मग पुन्हा बाजी मारतील असं वाटतं का बदल होणार? नाही बाजी मारतील. मारतील. त्यांचा स्वभाव शांत वगैरे असं. पण एकीकडं भाजपवर म्हणजे बरेचसे लोक नाराज असेल दिसतात महागाईमुळे वगैरे. त्याचा काय परिणाम होणार का? बघा स्थानिक प्रश्न वेगळे असतात. राज्य पातळीवर प्रश्न वेगळे असतात. राष्ट्रीय पातळीवर वेगळे असतात. लोक स्थानिक पातळीचा विचार करून मतदान करत असतात. लोकसभेला वेगळं मतदान होत आहे आणि विधानसभेला वेगळं होत असते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यावेळेला आम्ही नगरसेवक निवडून देतो त्यावेळेला वेगळं असतं. मतदान प्रत्येक वेळेला सारखं होत नाही. आज मी बीजेपीला तर उद्या मी काँग्रेसला करतोय असं असतंय लोकांचं. आणि फिरणारी जी मतं असतात सारखी बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी तीच मतं विनिंग असतात. म्हणजे फिक्स असतात. पक्ष बघून मतदान नाही तर माणूस बघून मतदान होणार. माणूस पण आणि सध्याची परिस्थिती या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती काय प्रश्न सुटले काय नाही कोण कसं वागतोय ही पुढे जाऊन काय फायदा होईल का असं. कुठले राहणार इथलेच? होय होय. आता सांगलीमध्ये आता 2 दिवसात मतदान आहे विधानसभेचं. काय कुणाचा जोर आहे इकडे? प्रचार झाला आता इकडे सभा झाल्या. भाजपचं काय ते सत्ता येईल असं वाटतंय बाबा. का बरं? कारण का त्याचा प्रचार वगैरे जोरात चालू आहे. त्यामुळे भाजपची येईल असं वाटतंय परत. आणि पण जरा इकडं लोक बदल पाहिजे म्हणतात. आता 2 वेळा उमेदवारांना ते संधी दिली. त्यांचं पण बरोबर आहे पण भाजपवाल्यांचा जोर दिसतो ना प्रचाराचा. इतर कोणाच्या गाड्या कमीच फिरायला लागल्यात. भाजपवाल्यांच्या गाड्या जास्त फिरायला लागल्यात. त्यामुळे वाटतं की भाजपची सत्ता बसेल. लोक कुठेतरी नाराज असं वाटत नाही भाजपवरती महागाईमुळे वगैरे? त्या महागाई तर वाढणार की ही सरकार आलं तर महागाई वाढणारच आहे. काय कमी होणारच नाही ना. त्यामुळे भाजप येईल असं वाटतंय. कुठं निघाला? कामावर. प्रचार झाला. प्रचार झाला की. पुन्हा जोर आहे इकडं? आमच्या इथं काय सांगता येत नाही हो. काय अजून एवढं काय मी लक्ष घातलं नाही. काय आता आहे ती फिरायला आले कमळवाले आहेत हिरावाले आहेत. तिरंगी लढत आहे. कोण बाजी मारला असं वाटतंय? काय आता काय सांगायचं भाजी कोण मारणार? तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला वाटतंय हातच मारणार. हात. हा.
कोण आहे उमेदवार? ते हे आहेत ना उमेदवार कोण आहे आपल्याला माहित नाही ते काय त्यांचं नाव माझ्या लक्षात द्या पृथ्वीराज पाटील. हा त्यांनी ना म्हणजे हात यावं असं वाटतंय. जोर जोर का माणसांचाच आहे की आता. कुठलं उमेदवार? पारड कोणाचं वाटते? पारड कोणाचं वाटते? काय कुणाला असेल ते येड असेल, आपल्याला ते काय सांगता येत नाही. का मामा इकडे आता मतदारसंघात कुणाचा जोर आहे इकडे? हा? मतदारसंघात कुणाचा जोर आहे? कुठल्या उमेदवाराचा जोर आहे? असं काय सांगता येणार म्हणजे तिन्ही उमेदवार तसेच आहेत, तुल्यबळच आहे. पारड कुणाचं जड वाटते मग? अर्धजड गाडगे यांचं कसं काय म्हणजे का कशाबद्दल त्यांचं पारड जड वाटते? आहे, जरा त्यांचा समाज बी आहे भरपूर आणि ते एक गटामत असतात, ते जात नाहीत कुठं, त्यामुळे ते राहणारच. विकास कामं काय आहेत का त्यांची? भरपूर केले. पण यंदा लोक बदल पाहिजे म्हणतात, विकास कामे एवढी झाली नाहीत. नाही असं काही नाही, झाले विकास कामे भरपूर झालेली. नव्या चेहऱ्याला संधी द्यायची असं लोकांचं मत आहे. नाही म्हणणं मान्य आहे, पण आता ती जनता ठरवेल ना. संपर्क कसा आहे मग गाडग्यांचा लोकांशी? ते चांगला आहे संपर्क. मारतील वाटते बाजी जोर आहे इकडं. काय कुणाला सांगता येत नाही, सगळीच लीडला आहेत. पारड कोणाचं वाटते? आता पाडा म्हणलं तर कोणाला वाटतंय? तसंच काय सांगता येत नाही, अजिबात काय बोलता येत नाही. कारण सगळीकडे वातावरण चांगलंच आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जोर लावलेला आहे, असा विषय आहे. काय सांगणार आहे? काय वाटतं? संमिश्र वातावरण संमिश्र आहे. तरी पारड कोणाचं वाटतंय? तिघांचा पण जोर सारखाच आहे. कोण बाजी मारेल मग? काय सांगता येणार नाही, सगळ्यांचा जोर आहे, तिघांचा म्हणजे तिघांचा जोर आहे. मतदारसंघातली विकास कामं झालीत काय? बऱ्यापैकी विद्यमान आमदारांच्या कामाबद्दल काय सांगा? बऱ्यापैकी झालं पूर्ण असे हे केलं. कशी लढत होणार? मला वाटते 100% जयश्रीताई पाटील निवडून येणार. हिरा हाच एक नंबरला राहणार. ज्या पद्धतीनं प्रचार झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं जयश्रीताईंनी यंत्रणा लावलेल्या आहेत, आम्हाला ही जी खात्री आहे की जयश्रीताई पाटीलच निवडून येणार. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुद्धा या मतदारसंघात आहेत. ती फेक काँग्रेस आहे. ओरिजिनल काँग्रेस जयश्रीताईंबरोबर आहे. जे अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षानं ज्यांना तिकीट दिले त्यांच्याबरोबर पैसे घेऊन कामं करणारी माणसं आहेत आणि जयश्रीताईंबरोबर निष्ठावंत आणि एकनिष्ठ स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत, मदन भाऊ गटाची कार्यकर्ते आहेत. त्यामुळं लोकांना हे कळालेलं आहे की सांगलीची काँग्रेस हे निष्ठावंतांची आणि स्वाभिमानी लोकांची आहे, ना की पैसे घेऊन काँग्रेससाठी काम करणाऱ्या लोकांची आहे. त्यामुळे जयश्रीताई पाटलांकडेच काँग्रेसचा पाठिंबा राहणार आणि पूर्ण काँग्रेसचं मतदान जे काँग्रेसचं इथं वोट बँक आहे ते पूर्णपणे जयश्रीताई पाटलांनाच पडणार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.